लागत नाहीये. आप्पा चला की. हा जाऊया जाऊया. कमला इकडे आलती. अगं तू तू कशाला आली इथं? सगळे पुढे आहेत, मी पाहिलं येताना. हे बघ, मी हार नाही मानणार. मी शेवटपर्यंत तुला साथ देईन. तू फक्त तुझ्या मनाची तयारी कर आणि मला साथ दे. अगं माझं सगळं मरण या घराशी जोडलं गेलंय. मालती, मी तुला याआधी सांगितलं, मी काहीच नाही करू शकत. हे जे तू मला बोललीये ना, ते तुझ्या पोरींकडे बघ आणि मग बोल. त्यात त्यांची काय चुकी आहे? त्यांनी तुला सांगितलं नव्हतं मला जन्माला घालून असंच मरायला सोडून दे म्हणून. हे बघ, तू काहीच करू शकत नाही. हा हट्ट सोडून दे की. देव सगळं बघतोय. आणि तू एकटी असती तर गोष्ट वेगळी होती. तुझ्या माग 2 निष्पाप जीव आहे, त्यांचा तरी विचार कर. तुला त्यांची दया येत नाही का तुझ्यातली ममताच संपली? अगं जगणं मरणं सगळं देवाच्या हातात असलं तरी तुला आई म्हणून त्यांच्यासाठी जगावं लागल. तुला माहितीये तुझ्या माग तुझ्या पोरींची किती दुर्दशा होईल आणि त्याला देव पण काहीच नाही करू शकणार. तुझ्या आयुष्यात लिहिलंय की लढ आणि तुझ्या वाट्याचं आयुष्य खेचून आण. तर अशी हिंमत हारून नाही ना चालायचं कमला. तुला लढावं लागल. काय हे बघ,